हे हायड्रोलिकचं नसेल पाहिजे, हे पाठीमागचा फळका फोल्डिंग होतं, ह्यातनं पण मटेरियल तुम्ही ओढून काढू शकता इझिली. आता ह्याला हे आकाश एक मिनिट, हे रेग्युलर गिअर आहे तुमच्या खालचे स्पीडसाठीचे, तो खालचा जो वापरतो, आणि वरचा जो आहे तो रिव्हर्स फॉरवर्ड आहे. परत ह्याला चेंजच्या ऐवजी डायरेक्ट शाफ्ट आहे. आता हे हायड्रोलिकचं मॉडेल आहे. हायड्रोलिकला खाली जॅक आहे, पंप आहे, लिव्हर आहे. जर हायड्रोलिक नसेल तर हा शाफ्ट डायरेक्ट आपला मागच्या डिफरन्शियल गिअर बॉक्सला कनेक्ट होणार. आणि ज्यावेळेस तुमचं टर्निंगचं आहे, टर्निंगला तुम्हाला हे चाक तुमच्या जागेवर थांबतं इकडलं आणि तिकडलं फिरतंय, म्हणजे वळवायला तुम्हाला कमी जागेत सोपं होतं रिव्हर्स फॉरवर्ड. परत समोर मागं पाठ येतं, समोर डबल शॉक अप. सर लोड बॅलन्सिंग आपण एकदम इंजिनिअरिंग बॅलन्स केलं आहे, जेणेकरून तुम्हाला फुल लोडला चढानं ते उचलत नाहीये किंवा असं पलटी वगैरे होण्याचा धोका नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला. आणि चेसी सेपरेट, लिव्हरची बाजू सेपरेट आहे. हायड्रोलिक करतो, हे हायड्रोलिक सिस्टम आहे. हे मटेरियल वगैरे सगळे हेवी आहे, मजबूत. तुम्हाला याला पण खालचा ट्रॉलीचा बेस पण एकदम मजबूत राहतो सगळं. असं मेंटेनन्स तुम्हाला बाकी काय नाही, ह्याचा फक्त काय डिफरन्शियल गिअर बॉक्सला तुम्हाला अरे सगळे ह्याचं तुम्हाला ए टू झेड स्पेअर पार्ट मिळतात, सगळं मिळतं, रिपेअरिंग होतंय. आणि बॉडी एकदम मजबूत आहे, फॅब्रिकेटेड बॉडी, तुम्हाला कुठंच इश्यू नाही आहे.